ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण SMA मध्ये आपण हा जो पार्ट आहे, कॉम्प्लिकेटेड थोडा पार्ट आहे, हा काढूया. हा पार्ट चूज करण्यामागे माझं प्रयोजन असं आहे की याच्यात थोडंसे आपल्याला वेगळे टूल्स वगैरे हाताळता येतील आणि थोडं रीडिंग पण आपलं याच्यात पक्कं होईल. तर त्याच्यामुळे हा थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट चूज केलेला आहे. आपण लगेच आपल्या मॉडेलिंगची सुरुवात करू. ठीक आहे. सर्वात पहिले आपले जे 4 डिस्ट्रीब्युशन्स आहेत त्याच्यापैकी आपल्याला हे उघडायचं आहे, PTC क्रिओ पॅरामेट्रिक. राईट बटन क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता. तोपर्यंत आपण हे ड्रॉइंग वाचू शकतो. मॅक्सिमम लेंथ विड्थ हे सर्व पाहायचं असते सर्वात पहिले, आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग ठरवायचं असते की आपण हा पार्ट कसा काढणार आहे. आपण याच्यात एक सोपं प्लॅनिंग करू जेणेकरून आपल्याला हा पार्ट काढायला सोपं जाईल. नेहमीप्रमाणे तुम्ही पार्ट मोडमध्ये जा. तुम्हाला 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स दिसतील आणि आपला हा पार्ट आहे. तर आपण याच्यातला काय करू की हा जो मागचा पोर्शन आहे हा सर्वात पहिले काढू. हा काढायला आपल्याला सोपा जाईल आणि ड्रॉइंग पण यांनी बरंचसं इझी होऊन जाईल आपलं. तर आपण हा पोर्शन जो आहे हा सर्वात पहिले काढू आणि मग फ्रंट पोर्शन काढू. मागचा जर आपण पोर्शन पाहिला तर 66 त्याची ही जी हाईट आहे ही 66 आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची टोटल हे काढावं लागेल, विड्थ काढावं लागेल. तर आपल्याला विड्थ काढायसाठी इथे 80 आहे. 80 मध्ये तुम्हाला आणखी 80 मध्ये 512 आहे. तर 80 मध्ये 12 मिळवावं लागतील. इकडे 6 आय थिंक. 5 म्हणजे रेडियस, इकडे R म्हणजे 6 आहे, इकडे पण हे 6 आहे. ओके. तर सॉरी 80 प्लस 15 दिलेली आहे रेडियस. तर 15 आणि 15 30. 80 प्लस 30, तर 80 प्लस 30 110 आणि हाईट 66 असा एक ब्लॉक काढावा लागेल इनिशियली, आणि त्याच्यावर मग आपण हे वरचा पोर्शन काढू. ठीक आहे, सुरुवात आपण करून देऊ. स्केच मोडमध्ये जातो मी. आपला व्ह्यू पॅरलल करा. व्ह्यू पॅरलल केल्यावर सरळ रेक्टँगल काढा. डायमेन्शनचा तुम्ही काढला तरी चालेल, शक्यतो छोटा काढायचा. डायमेन्शन खूप मोठे येतात इनिशियली याच्यात. 66 हाईट पाहिजे आपल्याला. 66 हाईट इथे येईल, ते 66 देऊन द्या. 66 हाईट दिली आपण. हे 3 द्यावं लागेल मग त्या केसमध्ये. आणि हे आहे 110. 110 110 जर असेल तर हे 55 येईल. ओके. तर आपण हे 40 प्लस 40 हे अंतर घेतलं सेंटर टू सेंटर, आणि त्याच्यामध्ये 15 आणि इकडे 15 ॲड केलं. पण मला असं वाटते की आपण हे अंतर मोजतोय, हे नाही मोजत आहे. तर हे काहीतरी वेगळी असू शकते. याचं अंतर कुठे दिलेलं आहे पाहावं लागेल आपल्याला. हे दिलेलं आहे 35 प्लस 35 आणि 35 70 प्लस 10 80. 80 प्लस 15
हे जास्त आहे अंतर, हे आपलं चुकून जाईल. याचं अंतर कुठून तरी काढावं लागेल आपल्याला. हाईट तर काढली आपण, पण विड्थ काढावं लागेल. विड्थ काढायसाठी आपल्याला हे 35 + 35 70 प्लस हे 10 80, 80 प्लस 30 110, 110 प्लस आता हे किती आहे 5 वगैरे असेल, 120 वगैरे असू शकतं. पण ते आता एक्झॅक्टली कुठून काढायचं? हे अंतर कुठे दिलेलं तर नाही आहे. 35 + 35 70 प्लस 10 80 प्लस 30 110, 110 प्लस इकडे जर 5 आणि इकडे जर 5 केलं 120 होईल. ठीक आहे. पण आता हे 5च आहे कशावरून हे पाहावं लागेल. नाही, हे पाहायसाठी काही कुठे दिलं नाही. 120 तर करून टाकू. 120 केलं तर हे 60 करावं लागेल. ठीक आहे. 120 आणि हे 60 केलं आपण. आता इथे आपल्याला हा सेक्शन कंप्लीट करावा लागेल. तर खालून आता 100 वर हे सर्कल आहे. 100 वर आता इथे मी हे 5 इमेजिन केलेलं आहे. हे आता एक्झॅक्ट आपल्याला पाहावं लागेल. तर चेंज असेल तर आपण चेंज करू, आपल्याला जर मिळालं तर. अदरवाईज मी 5 हे कन्सिडर केला आहे. 100 वर खालपासून हा 100 वर आपला सर्कल आहे 544. तर आपल्याला 544 काढावं लागेल. फाय 44 काढून घ्या. 44 आणि याची हाईट इथून दिलेली आहे. आपण डायमेन्शननी याचं सेंटर आणि इथून हाईट घेऊ. हे दिलेली आहे 100. ओके, 100 दिलेली 544. हे 100 दिली होती आणि त्याच्याप्रमाणे आपण काढले. इथून टँजंट अशा काढावं लागतील दोन्ही साईडला. इथे रेफरन्सेस घेऊन घ्या शक्यतो. नाही घेतले तरी येईल, ते काही प्रॉब्लेम येणार नाही. एक टँजंट इथे, एक इथून एक टँजंट इथे. हा असा सेक्शन येईल. याच्यातलं अनवॉन्टेड पोर्शन डिलीट करून टाका, आपल्याला पाहिजे नाही. हे पण लागणार नाही आणि एवढा पोर्शन आपल्याला लागेल. असा हा सेक्शन आपल्याला मिळेल. व्ह्यू मध्ये जाऊ आपण, शेडिंग विथ एजेस घेऊ, पुन्हा मॉडेल मध्ये जाऊ आणि एक्सट्रूड मध्ये जाऊ. एक्सट्रूड आता आपल्याला करायचं आहे. तर एक्सट्रूड आपण याला करू शकतो 10, मॅक्सिमम 10 पर्यंत एक्सट्रूड करू शकतो, कारण की ही 10च आहे दिलेलं. तर आपण 10 करून घेऊ पहिल्याला एक्सट्रूड, आणि शक्यतो दुसऱ्या साईडला करू, त्या साईडला करू. तर डायरेक्शन चेंज करतो मी आणि 10चं एक्सट्रूजन याला देऊन देतो आणि हा ओके होऊन जाईल. तर आपण हा 10चा एक्सट्रूजन केलं याला. याच्यात आपण 5-5 डायमेन्शन अज्युम केलेलं आहे. हे आपल्याला माहित नाही. इथून तर हे लेंथ जी आहे ही 5-5 आपण अज्युम केली, त्याच्यामुळे आपण 120 घेतलं. हे ते माहित नाही आपल्याला, ते पाहावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात
हा राऊंड काढायचा आहे आणि हे पण काढायचं आहे. तर हे आपलं आहे 10 आहे, हे 20 आहे. तसं एक्सटेंड करायचं आपल्याला. समजा हे आपण इझिली एक्सटेंड करू शकतो, याला काही जास्त वेळ नाही लागणार. या सरफेसला एक्सटेन्शन मारायचं आहे. तुम्ही डायरेक्ट याला रेफरन्स घ्या आणि सरळ एक रेक्टँगल काढून हे आपलं किती आहे पाहावं लागेल. 66 66 देऊन द्या आणि एक्सटेंड करून टाका. हे आहे 10चं एक्सटेन्शन केलं आणि ओके करा. असं दिसेल. हे झालं, हा पोर्शन आपला कंप्लीट झाला. आता आपल्याला एक सिलेंडर काढायचं आहे. आता हे सिलेंडर जे आहे हे ऍक्च्युअल मध्ये थोडंसं समोर आहे, 10 समोर आहे. तर आपण एक काम करू शकतो, या सरफेसवर आणि त्याला एक्सट्रूड करू शकतो. पण आपण एक काम करू की जी सायंटिफिक मेथड आहे ती अशी आहे की तुम्ही इथे एक प्लेन घ्या 10 समोर. हे जे आहे हा सरफेस जो आहे याच्या समोर एक प्लेन तुम्ही इन्सर्ट करा आणि त्याच्यावर सिलेंडर काढा. दॅट इज द परफेक्ट ऑर से सायंटिफिक मेथड. इथे प्लेन घ्या तुम्ही, डॅटम प्लेन, त्याला रेफरन्स हा प्लेन द्या आणि त्याला 10चं अंतर द्या. हे 10 अंतरावर मला पाहिजे बा प्लेन, आणि त्याला ओके करा. तर तुम्हाला एक प्लेन मिळेल ते 10 अंतरावर आहे. आणि मग याच्यावर तुम्ही तुमचं स्केचिंग काढा किंवा स्केचिंगची सुरुवात करा. इथे आपण आता स्केच म्हटलं याला. आता आपण स्केच मोडमध्ये गेलो. व्ह्यू मी लागल्यास चेंज करतो. वायर फ्रेममध्ये गेलो. वायर फ्रेममध्ये गेल्यावर आपण इथे रेफरन्सेस घेऊ. मी रेफरन्सेस घेतो. हा एक रेफरन्स घेतला मी. त्याच्यानंतर बस, बाकी काही रेफरन्सेस घ्यायची गरज नाही, एक रेफरन्स सफिशियंट आहे. ओके केलं आपण. सर्कल काढला. सर्कल काढल्यावर व्ह्यू तुम्ही चेंज करा. व्ह्यू चेंज केल्यावर शेडिंगमध्ये जा आणि सरळ एक्सट्रूड करा. एक्सट्रूड करताना मात्र डायरेक्शन चेंज करा. आपण काय केलं, 10 पहिले प्लेन समोर घेतलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे 2 स्टेपमध्ये न काढता एका स्टेपमध्येच काढता येईल. आणि 40चं एक्सट्रुजन करून टाका आणि ओके करा. हा इथे एक सिलेंड्रिकल सरफेस क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, हा सिलेंड्रिकल सरफेस आपला क्रिएट झालेला आहे. आता आपण हा पोर्शन काढू शकतो. हा पोर्शन काढायला जास्त त्रास जाणार नाही, कारण की हा या सरफेसवरच आहे. हा आपण काढून घेऊ, ही वेब काढून, नंतर मग हा लास्टमध्ये बाकीचा पोर्शन काढू. तर पुन्हा स्केच, या सरफेसवर मला काढायचं आहे. स्केच म्हटलं, हा सरफेस घेतला, रेफरन्सेस घेतले. हा एक रेफरन्स, हा एक रेफरन्स, हा एक रेफरन्स, हा सेंटरचा पण एक रेफरन्स घेऊन घेतला. तुम्हाला वाटलं तर नंतर पण तुम्ही रेफरन्सेस ऍड करू शकता. हे किती आहे, R18 आणि R32 एवढं दिलेलं आहे. सरळ इथे R18, सॉरी 18 म्हणजे फाय दाखवते ना इथं. 18 म्हणजे 36, 536 होईल. 536 आणि दुसरा किती येईल, 564. 5 म्हणजे डायमीटर, 564. दोन डायमेन्शन घेतले आपण, एक 36, एक 64. आपल्याला दिलं होतं
18 18 दोन्ही 36, 32 दोन्ही 64. आता याच्यातला अनवॉन्टेड पोर्शन कापून टाका, डिलीट सेगमेंट करा. हे खालचं नको आहे आपल्याला, हे कापून टाका आणि याला क्लोज लूप करा. आणि ओके करा. ओके केल्यावर तुम्ही डायरेक्ट एक्सट्रूड करू शकता. एक्सट्रूड केल्यावर किती एक्सट्रूड करायचं आपल्याला? हे एक्सट्रूड करायचं आहे 32 32 दोन्ही 64, 64. एक्सट्रूजन घेऊन घ्या आणि ओके करा. असं येईल. आता हा पोर्शन नंतर आपण काढू शकतो, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तो काढायचा असेल तर आपण काढू. ठीक आहे. तर असं दिसेल ते. ठीक आहे. आता आपली रिप, कारण महत्वाचा पोर्शन तो रिबच असतो, आपल्याला रिप काढावं लागेल. रिप काढताना आपण शक्यतो प्रोफाईल रिप काढतो. आपण सरळ रिप कमांड घेऊन घेऊ. रिप मधातला प्लेन शोधा. हा मधातला प्लेन आणि इथे रिप काढायची आपल्याला. रिप कशी काढायची? याला जॉईन झाली पाहिजे अशी रिप काढायची आपल्याला. याच्यासाठी आपण रेफरन्सेस घेऊ. रेफरन्समध्ये हा एक रेफरन्स, हा एक रेफरन्स, ही एज एक रेफरन्स, हा एक रेफरन्स आणि हा एक रेफरन्स. हे सर्व रेफरन्सेस घेतले. आणि जर शक्य असेल तर आपण तसं तर ओपन रिपच काढू शकतो, पण आता इथे ते ओपन रिप कदाचित शक्य होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करू की इथून इथे जॉईन करू, इथे जॉईन करू, इथे जॉईन करू आणि ओके करू. ओके केल्याच्या नंतर इथे आपल्याला द्यायचं आहे 10 10 देऊन पाहू. इथे येऊन राहिलाय प्रॉब्लेम, जनरेट होऊन नाही राहिले. ते कॅन्सल कॅन्सल करू. पुन्हा आपल्याला रिप काढून पाहावं लागेल. कॅन्सल केली कारण की ती जनरेट नाही झाली. पुन्हा स्केच. ओके, स्केचिंग प्लेन बरोबर होतं आपलं. रेफरन्सेस कदाचित चुकले असतील. आपण इथे पुन्हा व्ह्यू चेंज करून टाकू. वायर फ्रेम घेऊ आणि नंतर मग रेफरन्सेस घेऊ. एक रेफरन्स हा होता, एक रेफरन्स हा होता आपला, एक रेफरन्स हा होता आणि एक रेफरन्स जो होता हा आपला हा प्लेन होता. आणि पुन्हा आपण रिप कमांडनी काढून पाहू. मी काय करतो, इथून अशी, इथून अशी आणि इथून अशी एक फक्त ठेवली आणि त्याला रिप म्हणतो मी आणि इथे 10 दिलं. तरी पण होऊन नाही राहिले. कॅन्सल. हे स्केच मी डिलीट करून टाकतो.
पुन्हा आपण रिप कमांड घेऊ. रिप कमांड घेताना कदाचित चुकलं असेल. रिपमध्ये प्रोफाईल रिप घेतलं नसेल आपण, असं होऊ शकते. प्रोफाईल रिप झाल्याच्या नंतर रेफरन्सेसमध्ये हा एक रेफरन्स. इथे थोडंसं कन्फ्युजन जास्त आहे, इथे थोडंसं झूम करावं लागेल. हा एक रेफरन्स झूम आउट करतो. हा एक रेफरन्स, आणखी एक रेफरन्स घेऊ. हा एक रेफरन्स, असं करू आणि पुन्हा रिप कमांड काढू. ओके केलं मी. होत नाही आहे ती. पुन्हा आपण कॅन्सल केली. पुन्हा एक वेळा ट्राय करतो. रेफरन्सेसमध्ये हा एक रेफरन्स आणि हा एक रेफरन्स. लाईन कमांडनी मी असं करतो. आणि रिप ओके झाली आपली. व्ह्यू मध्ये पाहावं लागेल आपल्याला. व्ह्यू मध्ये आणि रिप आपली परफेक्ट झाली. अरे पण हे रेफरन्स चुकला आपला. रेफरन्स चुकल्यामुळे याच्यात गॅप आला. आता याला एडिट करावं लागेल पुन्हा. प्रोफाईल रिप, एडिट डेफिनेशन, आणि डेफिनेशनमध्ये रेफरन्सेस हे करावं लागतील. रेफरन्सेस गॅप आलेला गॅप ॲक्च्युअली. फीचर डिलीट करून पुन्हा काढतो. मॉडेल रिप, प्रोफाईल रिप काढल्याच्या नंतर रेफरन्सेस. हेलो डॉक्टर दीपक सर से बात हो रही है? हाँ जी बोलिए. एलजी सर्विस सेंटर अमरावती से बोलिए सर. हाँ जी बोलिए. आपको एस्टिमेट बताना था जिस कंपनी का. मैं आपको बताती हूँ. आपके यहाँ पे जो पार्ट रिक्वायर्ड है ना पीसीबी में, हाँ वो पार्ट 3338 रुपीज का हो रहा है. ओके ठीक है. और कोई चार्जेस कलेक्ट किए इंजीनियर ने आपसे? 400 रुपये. सर वो इसमें से लेस हो जाएंगे. अच्छा ओके. तो आपको ऑर्डर करवाना है? हाँ जी सर मैं ऑर्डर प्लेस कर रही हूँ. जैसे मुझे रिसीव होगा पार्ट मैं आपको इन्फॉर्म कर दूंगी सर. ठीक है मैडम. ठीक है, थैंक यू. ओके.
तर आपल्याला घ्यायचे होते रेफरन्सेस. रेफरन्सेस इथे सिलेक्ट होत नाही आहे व्यवस्थित. पुन्हा इथे आपण रीप कमांड घेऊ. प्रोफाईल रीप घेतो मी. मला या प्लेनवर काढायची आहे रीप. आणि इथे थोडंसं रेफरन्सेस व्यवस्थित घ्यावं लागेल. एज पर्टिक्युलरली पहिला जो रेफरन्स आहे आपला जो रेफरन्स आहे तो ही जी एज आहे ही परफेक्ट घ्यावं लागेल. आता झाली ती सिलेक्ट व्यवस्थित झाली. आणि काढताना पण थोडीशी केअर घ्यावं लागेल की प्रॉपरली निघाली पाहिजे. खालच्या रेफरन्स पासून नाही तर ते चिटकणारच नाही. ठीक आहे, आता परफेक्ट आहे. आता काही प्रॉब्लेम नाही आहे. रेफरन्सेस व्यवस्थित होते आणि रीप पण व्यवस्थित निघाले. तर हा पोर्शन आता आपला झाला आहे. आता आपल्याला काढायचं हे. याच्यासाठी आपण काय करू शकतो की इथे 40 वर एखादा प्लेन वगैरे घेऊन हा पोर्शन काढू शकतो. 40 अंतर दिलेलं आहे. तर एक आपण प्लेन, आपलं जे एक्झिस्टिंग प्लेन आहे मिडल प्लेन, त्याला 40 अंतरावर एक प्लेन टाकून आपण त्याच्यावर काढू शकतो. मी काय करतो की एक्झिस्टिंग जे प्लेन आहे त्याच्यावर पुन्हा एक प्लेन काढतो पॅरलल या डायरेक्शननी. आणि त्याला सांगतो की 40 वर मला हे प्लेन पाहिजे. 40 अंतरावर या डायरेक्शनने आलं, ते इकडे आलं. ठीक आहे, चालेल. इकडे पण आलं तरी तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मग याच्यावर आपण स्केचिंग करू. याच्यावर आपल्याला काय स्केचिंग करायचं आहे तर हा पोर्शन आहे R15 म्हणजे 30, समजा 30 आणि 22, 30 बाय 22चा रेक्टँगल आपल्याला स्केच करायचा आहे. तर आपण जे नवीन प्लेन काढलाय त्याच्यावर स्केचिंग करायचं आपल्याला. 30 बाय 22चा रेक्टँगल. पुन्हा आपल्याला रेफरन्सेस घेणं आवश्यक आहे. रेफरन्सेस घ्या. ही एज, ही एज, ही एज सफिशियंट आहे. इतकं घेतलं तरी 3 रेफरन्सेस खूप झाले. क्लोज. सरळ करा रेक्टँगल. 30 बाय 22चा काढायचा आहे. एक वेळा पाहून घेतो मी. 30 R15 म्हणजे 30 बाय 22. 30 इकडे 22. आणि एज पासून किती अंतरावर आहे? आता हे याच्या सेंटर मध्ये आहे. हे आहे आपलं 32 आहे. तर याचा सेंटर 32 आहे, तर सरळ 32च सेंटर आहे त्याचं. तर आपला हा आहे 30 बाय 22चा आहे रेक्टँगल. तर एक काम करावं लागेल आपल्याला. 32 32 64 मधून गेले 30 म्हणजे राहिले 34. 34 चे अर्धे 17 म्हणजे हे अंतर असायला पाहिजे 17. 17 म्हणजे तो बरोबर सेंटरवर येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, हे टोटल अंतर घेतलं, याच्यातून हे मायनस केलं, तर मग हे अंतर आलं, याचा अर्धा केलं म्हणजे 17 वर तो आहे.
असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, असा स्केच निघाला आहे, त्याला तुम्ही एक्सट्रूड करा. एक्सट्रूड कुठपर्यंत करायचं? अप टू द सरफेस. सरळ सरळ त्याला सांगायचं अप टू द सरफेसच मला एक्सट्रुजन पाहिजे. कुठपर्यंत पाहिजे? या सरफेस पर्यंत. आणि ओके. बरोबर या सरफेस पर्यंत तो एक्सट्रूड करेल. आपण फक्त काय केलं, प्लेन घेताना आपण थोडासा मिस्टेक अशी केली की प्लेन आपण 40+15 40+15 म्हणजे 50-55 वर घ्यायला पाहिजे होतं, तर आपण ते 40 वर घेतलं. 40 वर घेतलं, त्याच्यामुळे हे थोडं छोटं झालं. आपण काय करू, प्लेन जे आहे ना त्याला चेंज करून टाकू. प्लेन थोडंसं अंतर वाढवून टाकू, 40+15 करून टाकू. प्लेन घेतलं होतं आपण 40 वर, तर ते 40+15 करू. हे 40 वर घेतलं होतं प्लेन आपण, तर इथे मी चेंज करतो, 40+15 करतो. त्यांनी फरक असा पडेल की आपलं जो फीचर आहे ते व्यवस्थित होऊन जाईल. हे मोठं झालं आता, हे मोठं झालं आता. है ना, आपण प्लेन मागे घेतलं त्याच्यामुळे ते मोठं झालं. 40 वर घेतलं होतं, मी त्याच्यात 15 ऍड करून टाकलं. 40+15 झालं, तर हे मोठं झालं. आता हे याच्यात आपण राऊंड करून टाकू, याच्यावर पूर्ण हे करून टाकू, प्रोसेसिंग करून टाकू आणि नंतर मिरर करू लास्ट मध्ये. याच्यावर आपल्याला राऊंडिंग करायचं आहे. राऊंडिंग आहे 15चं राऊंडिंग करून टाका तुम्ही. एज 15, दुसरी पण एज 15 करून टाका आणि ओके करा. हे झालं, राऊंड अप झालं. राऊंड अप झाल्यावर याच्यात एक ऍक्सिस टाकून द्या, म्हणजे होल काढता येईल त्याला. एक ऍक्सिस टाकून दिली मी, याच्यात होल काढून टाका. आता होल किती आहे? 512. डायरेक्ट होल घ्या, थोडंसं झूम करून घेऊ लागल्यास दिसलं पाहिजे म्हणून. होल घ्या. होल किती घ्यायचं आहे? प्लेसमेंट कशावर प्लेस करायचं? या सरफेसवर. आणि कुठं करायचं आहे? तर कंट्रोल ऍक्सिस. कितीचं होल पाहिजे आपल्याला? 15, सॉरी 512, 12, 12चा होल पाहिजे. ठीक आहे, असं दिसेल ते होल. 512. ठीक आहे, आता हे कम्प्लीट झालं. आता तुम्ही मिरर करा. डायरेक्ट मिरर केलं की काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हा पूर्णच्या पूर्ण पार्टच मिरर करून टाका. एका झटक्यात हा मिरर होऊन जाईल. अरे हे मिरर झालं, पण ते अर्धवट झालं जरा. बाकीच्या गोष्टी मिरर नाही झाल्या. मग आपल्याला आता राऊंड पण मिरर करावं लागेल आहे. मला वाटलं पूर्ण हे मिरर होईल. राऊंड करावं लागेल याला.
ठीक आहे, आता होल मिरर करून टाकू सर. होल कुठं होतं आपलं? होल हे आहे होल. होलला तर मिरर करता येईल कमीत कमी. ठीक आहे, होलला मिरर केलं, होल झाला. असा पोर्शन आपला कम्प्लीट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात हे होल करायचं आहे. फाय 22चं थ्रू होल आहे, फाय 22चं. होल करायसाठी सरळ होल कमांड, हा सरफेस, त्याच्यानंतर इथे ॲक्सिस प्लेस करताना सोबतच कंट्रोल करून एक दुसरी ॲक्सिस पण घेऊन घ्यायची. इथे ॲक्सिस दिसूनच नाही राहिली याची, कुठे गेली? ॲक्सिस नाही दिसून राहिलं मला. हां, हे इथं आहे ॲक्सिस. एक इकडून करतो हां, होल आणि नाही, इथं ॲक्सेस दिसत नाही कारण की आपण हे होल सिलेंडर म्हणून काढलं नसेल. एक ॲक्सेस टाकून द्या इथे या सिलेंड्रिकल पोर्शनला. एक ॲक्सेस टाकून दिली मी. आता करू होल. आणि हे किती आहे? थ्रू आहे ना होल, थ्रू आहे. आणि कितीचं करायचं होतं आपल्याला? 22 करून टाका, 22. 22चं होल केलं आपण. आता फक्त एकच पोर्शन राहिला, तो म्हणजे हे कट करणे. कारण की हे थ्रू असेल आणि आपण ते ब्लाइंड केलेलं आहे. इथे एवढा कट आपल्याला करावा लागतो. इथे पण तुम्ही एक होल करू शकता. सरफेस तुम्ही हा घ्या, त्याच्यानंतर नाही, होल करण्यापेक्षा मला वाटतं की आपण होल न करता आपण स्केचनीच याला हे करू, स्केचच करू सरळ सरळ, जास्त सोयीस्कर होईल ते. इथे आपल्याला हे करायचं आहे. रेफरन्सेस घेताना हा एक रेफरन्स घेऊ आणि हा एक रेफरन्स घेऊ आणि एक उभा रेफरन्स घेऊ. त्याच्यानंतर आर्क काढा, सेंटर, ही आर्क, एक लाईन, ओके. ओके केल्याच्या नंतर याच्या आतमध्ये हे केलेलं आहे आपण, आणि याचं डायरेक्शन चेंज करून टाका आणि याला सांगा सरफेस पर्यंत, अप टू द सरफेस, अप टू द सरफेस, म्हणजे हे ओके होऊन जाईल. आणि हे झालं की आपलं ड्रॉइंग कंप्लीट. हे झालं की ड्रॉइंग आपलं कंप्लीट, मॉडेल कंप्लीट झालं. ठीक आहे. आता तुम्ही जर प्लेन्स वगैरे बंद केले तर तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल, असं दिसतंय ते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे हा जो पार्ट होता म्हणजे दिसायला बराच कॉम्प्लिकेटेड होता. अरे पण हे 2 होल्स राहिले आपले काढायचे, हे राहिले 35 35 आणि इकडे 44.
35 35 आणि 44, इकडून 35 खालून 44, 515. तर इथे होल आपल्याला टाकावं लागेल. सरफेस घ्या. हा 2 डायमेन्शन दिलेले आहेत त्यांनी. एक दिलेला आहे 35, दुसरा आहे 44. तर 35 दिलेला आहे इथून 35 आणि इथून दिलेला आहे 44, 44. बरोबर आहे. इकडून 35, इकडून 44 आणि याचा फाय दिलेला आहे 15. फाय दिला आहे 15. फाय 15, 35 44 फाय 15. आपलं बरोबर झालं. 35 पण झालं, 44 पण झालं, फाय 15 झालं. आणि होल कसं आहे? थ्रू होल आहे, आरपार आहे. ठीक आहे. आणि ओके करा. इथे हे होल पण झालं प्रॉपर प्लेसवर. यालाच मिरर करा. याच होलला तुम्ही मिरर करू शकता. मिरर करायसाठी तुम्हाला प्लेन्स चालू करावं लागेल. आणि आता लागल्यास तुम्हाला जर प्लेन्स बंद करायचे असतील तर तुम्ही बंद करू शकता. तर आपण मिरर केलं. तर आता आपला पार्ट पूर्ण ऑलमोस्ट झालेला आहे. पूर्ण झालाच आहे, ऑलमोस्ट नाही, पूर्णच झाला. असा हा कॉम्प्लिकेटेड पार्ट जो आहे आपण व्यवस्थित प्लॅनिंगनी हा काढलेला आहे. याच्यामध्ये मिरर कमांडचा यूज केला आपण, राऊंडचा यूज केला, ऑफसेट प्लेनचा पण यूज केला. आणि हा बराच कॉम्प्लिकेटेड होता, तरी आपण हा व्यवस्थित काढला. तर हा जवळपास 44 मिनिटामध्ये आपला पार्ट निघालेला आहे. ओके. तर याच्यात काही अडचण आहे अस्मिता? नाही सर. अस्मिता नाही सर. नाही ना? ठीक आहे. तर इथे आपण ही मीटिंग बंद करू. मी रेकॉर्ड केलेलंच आहे, रेकॉर्डिंग टाकतो मी थोडं. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.